राम मंडळी, आज आमचा मटणाचा बेत आहे बघा. आज रविवार आहे आणि सुट्टीही असते. रानात पण थोडासा निवांत आणि रिलॅक्स टाईम असतो आणि रविवार असल्यामुळे आमच्या गावात बकरं पण कापलं जातं. त्यामुळे कधी कधी असं अधूनमधून आणत असतात मटण. चला म्हटलं आज चुलीवरचं मटण करावं. चुलीवरचे हे म्हणत होते की चुलीवरच्या मटणाला काहीशी वेगळी चव लागते. चला म्हटलं थोडा आपल्याला उशीरच होईल मटण शिजवायला. कुकरमध्ये कसं पटकरणी होते, म्हणून आज मी चुलीवरचंच मटण बनवणार आहे. चला तर मग दाखवते तुम्हाला रेसिपी. साधंच असतं, एवढं काही हे नसतं, पण बघा व्हिडिओ कंटिन्यू करा. स्वयंपाक ती झालेला होता, चूल बंद केलेली होती, लाकडं इजवून ठेवले होते. चला म्हटलं घालावं पेटू. आता छान असं पेटू घालायचं आणि मस्त भाजी बनवायची आज मटणाची. श्रेयाची मध्ये लुडबुड चालू आहे बघा. श्रेयाला जास्त आवडतं. चला घाला पेटू. बघा मीठ किती बस का. मीठ आता चांगलं शिजल्यावर चांगलं लागते. जर आळणी असलं की एवढं चव देत नाही. बस हळद जास्त झाली का? हळद कडू होईल भाजी मसाला टाक. धना पावडर टाकायची का? तुला धना पावडर आणली हळूहळू मसाले सांगते. बास होई ना. थोडं टाक, थोडी टाक. अशी पातेल्याला माती लावून घेतली की चुलीवर काळं जास्त होत नाही आणि घासणी फिरवली की पटकन निघतंय. त्यासाठी अशी माती लावून घ्यायला काय विसरायचं नाही. आधीच काळ्या बुडाचं घेतलंय मी पातीलं, पण परत इकडे जास्त काळ होते. पातेलं ठेवलंय बघा तापायला. ह्याचे छान तेल ओतून घ्यायचं. आता आपल्याला जेवढं लागेल एवढं तेल ओतून घ्यायचं. आमच्यातनं जास्त तरीच्या भाज्या काय यांना आवडत नाहीत. जेवढी कमी तेल आणि तरी असं नवर तेवढ्याच भाज्या अशा आवडतात. डेलीच्या भाज्यांना सुद्धा आमच्या एवढं काही तेल नसतं. आणि तर विशेष मटण याला तर आवडतच नाही यांना तेल. आता चांगला जाळ लागलाय. मटणात सगळे मसाले ते मिक्स करून घेतलेत. कांदा लसूण घेतलाय, सुहाणा घेतलाय, घरकुल घेतलाय, हळद मीठ, बाकी धना पावडर. ह्याच्यात शिजलं का मसाले एकदम चव भारी येते आणि सगळं त्याचं ती चव छान पाण्यात उतरते. त्याच्यामुळे भाजी पण एकदम भारी होते बघा. त्यामुळं मी असेच मिक्स करून घेत असते मसाले. आणि लसूण पण ह्याच्यात टाकायचं. लसूण टाकल्याने लसूण पण असा चांगला तळून निघतो, शिजून निघतो. त्यामुळे रस्सा भाजीला आणि त्या मटणला पण खूप सुंदर चव येते. हे आमची लुडबुड अशीच चालू असते बघा. सगळं पाणी आटलंय. आता ह्याच्यात आपण हे गरम केलेलं पाणी ॲड करून घ्यायचं. आणखी आपल्याला ह्याच्यात पाणी गरम करायला ठेवायचं, जेणेकरून ते आटलं की परत लगेच वरता येईल. चुलीवरच्या मटणाची चव काही वेगळीच असते. मटण इथं शिजून तयार झालेलं आहे आणि मी उतरलेलं आहे बघा चुलीच्या खाली. आता हे सगळं मटण काढून घ्यायचं आणि हे जे मिठाचं पाणी आहे ना, त्यांना भाजीत करून खायला खूप आवडतं.
चला तर मग आता आपण भाजीच्या तयारीला लागूया. भाजी करण्यासाठी मी तर सगळं साहित्य घेतलेलं आहे. साधी सिंपल भाजी, कुठलीही आम्ही ग्रेव्ही टाकत नाही. कांदा टमॅटोची एकदम सिंपल आणि गावरान स्टाईल भाजी असते. इकडं काळा मसाला घेतलेला आहे, म्हणजे की आपलं घरीच कुटलेलं काळं तिखट, छान असं वेसूर, आणि हे आहे खोबरं, आणि हे सगळे मिक्स मसाले आहेत. चला तर मग आता आपण भाजीला सुरुवात करूया. भाजी बनवण्यासाठी इथं पाणी गरम करून घ्यायचं. इकडे यांच्यासाठी मिठाचं काढून ठेवलेलं आहे आणि बाकीच्या सगळ्या मटणाला छान अशी फोडणी द्यायची आहे. भाजी बनवायची आपल्याला याची. ह्याच्यात मी घातलेलं आहे तेल. आपली जशी क्वांटिटी असेल तशी आपण तेल घालू शकतो. ह्याच्यात आमच्या भाजीपुरतं, जास्त काय आम्हाला तरीच्या भाज्या आवडत नाहीत, मी मगाशीच म्हटलेले त्याप्रमाणे मी तेल ह्याच्यात घातलेलं आहे. छान गरम झालं की ह्याच्यातनं आपल्याला खोबरं मसाले टाकून घ्यायचे. त्यात घातलेलं आहे खोबरं असं लालसर होईपर्यंत ह्याच्यात तेलात तळून घ्यायचं. ह्याच्यात मी काळा मसाला, बाकी जे मसाले आपले घेतलेले होते भाजी बनवण्यासाठी ते सगळे घातलेले आहेत. छान ह्याच्यातून तेल सुटेपर्यंत ह्याला थोडंसं परतून घ्यायचं आणि परत आपल्याला ह्या भाजीला फोडणी द्यायची आहे. मी फोडणी दिली की थोडंसं हे जे अंगचं जे पाणी असतं त्या पाण्यात थोडंसं शिजवून घ्यायचं याला, जेणेकरून सगळ्या रस्सा भाजीत ह्याची चव उतरते. त्यासाठी मी जरा गरम केलेलं नाही म्हणत आपल्या ही भाजीला बघा तरी किती आली. कोथिंबीर आणलेली नाही यांनी बाजारातनं, आणि आपल्या शेतात पण कोथिंबीर लावलेली नाही, त्याच्यामुळे आज भाजीला कोथिंबीरीची कमी. आणि तेवढ्यातनंही यांना कोथिंबीर आवडत नाही, म्हणून खरं तर हे बाजारातून कोथिंबीर आणत नाहीत. आवर्जून सांगावी लागते, आज लक्षातच नाही सांगायचं आणि राहून गेली भाजी. बघू शकता किती छान भाजी झाली. रविवार होता, छान बेत झाला जेवणाचा. सगळं जेवण वगैरे करून आम्ही आला होता आपल्या शेतात. तळ्याकडल्या रानात आलेले आहेत. हे गेलेत आम्हाला तिथं वाटेवर सोडलं आणि खाल्लाकडे पेरूच्या बागेवर कॉक फिरवायला गेलेत. 2 पाडग्यावर पेरूच्या झाडांच्या पाणी होतं. परत आणखी 2 पाडग्यावर कॉक फिरवून येतो म्हटले. आम्ही पोहोचलो. आता गाईंसाठी पाणी भरायचं. 4ला लाईट जाती, दिवस पाळीचा आठवडा असल्यामुळे. आणि आपलं नाही इथंच पाणी चालू आहे ज्वारीवर. काल मी ज्वारी रेषावरून टाकलेली, जिथं जिथं काही उगवलेलं नाही ना तिथं टाकलेली. आता तिथं पाणी चालू आहे. स्प्रिंकलरही चालू आहे. चला दाखवते. आणि चला आपल्या गोट्यावर पण. तर हे पहा आपलं स्प्रिंकलर चालू आहे. ज्वारी छान दिसायला लागली आता. अशा काकऱ्या तिचे दिसायला लागल्यात बघा. जरा उशीर झाला मला तिला रेषावरून टाकायला, परंतु खाल्लाकडेही काम चालू होतं. आणि खाली गुतली खरं तर ही ज्वारी ना. मी काल रेषावरून टाकताना बघत होते का, तर अशी खपलीतून बाहेर थोडे दिसत होते तिचे कोंबारे आलेले. म्हटलं आता जाऊ दे, विस्कटायचंच बंद करून टाकावं, कारण दुसरं विस्कटायला जायचं म्हणजे टाकायला जायचं आणि ती पहिली जायची उपटून. त्याच्यामुळं मामा आणत आहेत घास. पाणी भरायचे त्यासाठी मी आले बघा कॉक फिरवायला. इथं आपल्या आंब्याच्या झाडांनी लाईन जाती, तिथून आंब्याच्या झाडांनी पाणी देतो आम्ही. आणि इथंच पाणी चालू करायचं लगेच. इथं गाईंनी खूप सारं पाईपलाईनीचं वाटोळं केलं आहे. फोड आंब्याची फांद्या ती तोडल्यात. त्यांचं चालू बघा आराम. गोटा सगळा रिकामा आहे, कारण सगळ्या गाई वरी नेलेल्या आहे. 4-5 गाई वर आहेत, बाकी म्हशी ती वरच आहेत.
पाणी भरायला केलेलं आहे चालू. आपण एकदमच असं शेण लई मोठं साठलं की ट्रॅक्टरच्या फळीनं ओढून एका जागेवर ढिगारा करतो, तोपर्यंत काय ओढत नाही. इकडे बघा, इकडं पण गाई म्हशी बांधलेल्या असतात आतमध्ये, तिकडेही भरपूर असं साठले. पण आता का टेलर जोडलेलं आहे आणि नांगरायला मोगडायला चालू आहे आणि त्याच्यामुळं फळी काय जोडण्यात आलेली नाही अशा टायमिंगमध्ये. एकदा का फळी जोडली की मग परत लगेच शेण ओढून घेत असतात. एक 15-20 दिवस झाले शेण ओढलेलं नाही आणि भरपूर असं शेण साठले बघा. वाजलेले 5 आणि आमचे सगळे कुरणातले जनावर आलेले आहेत. बाकी सगळ्या गाई त्या बांधून घेतलेल्या आहेत. ही गाय आहे ना पाठीमागची, ती बाहेर बांधत असतो कारण ती जाळीतून उड्या मारते बघा आणि बाहेर घासाकडे जाते. बघू शकता तुम्ही. ह्यांनी म्हशी पण आणलेल्या आहेत त्या पाठीमागून. हे पहा, आमच्या म्हशी आल्यात. मी व्हिडिओ काढते, ती मामाली म्हणजे मामा बघायचे पण त्यांना काय माहित नव्हतं. मी व्हिडिओ काढताना मामा म्हणतात काय यूट्यूबला जाते काही, म्हटलं हसायला लागले मामा. गाई ती बांधून घेतल्यात. आता आम्हाला लागायचे धाराला. श्रेया मॅडम उठल्या झोपीतून. मंडळी ही बघा, आमची म्हैस 10 वर्षापूर्वी घेतलेली आणि हिच्या कानाची डिझाईन बघा. आम्ही घेतली त्यावेळेसपासून होती. ही आमची पंढरपुरी गवळाऊ म्हैस आहे आणि तिचीच ती रेडी बघा मैना. ही अशीच आणलेली, ही गावरांमधून आहे. ही गवळाऊ आहे बघा. दूध ही भरपूर देते. 2 टायमिंगला 10 लिटर दूध देत होती बघा ही. आता हिचं जरासं वय झालंय. आता आमची मैना देते बघा, म्हणजे की ही जी रेडी देते 12 लिटर दूध देते टायमाला, म्हणजे की 2 टायमाला 6-6 लिटर दूध देते ती. गाई अगदी व्यवस्थित बांधून घेतल्यात. आता त्या वाट बघतात बघा खुराक कधी ठेवतात मामा त्याची. आता धार काढायला सुरुवात करायची. त्यापूर्वी इकडं आम्ही आधी खुराक ठेवून घेतो, म्हणजे खुराक ठेवायची तीच धार काढायला लागायचं. मामांचं चालू खुराक काढायला. बाकी ह्या सगळ्या कारवडीला असतो. मामा कारवडींनी 1 टाइम ठेवता का 2 टाइम? 2 टाइम ठेवतात बघा. आणि पूर्णात वर लावतो चारायला. गौतमी आमची वेल्यापासून सारखं आजारी पडायला लागली. काल पण तिला गोळी चारली, ताप आलेली होती, आता चांगली झाली. चला आता मला जोडायची आहे मशीन. मशीनचं जे कॅन्डाचं टोपण असतं ते इथं वर आम्ही बांधून ठेवतो, कारण ह्याच्यात कुठलं किडू मुंगी जाऊ नये त्यासाठी सुरक्षित असं वरी बांधून ठेवावं लागतं. परत हा पंच चालत नाही बघा, बंद पडतो धुळीनं त्यानं. ह्या बारक्या चिल्या पिल्यांना पण खुराक असतो बघा. हे कसं खायला लागलंय छोटं. ह्याचं आता दूध बंद केलंय. ही मिनरल मिक्सचर पावडर 2 टायमाला का 1 टायमाला? ठीक आहे, दररोज संध्याकाळी ना. खाल्या खाल्या. मशीनली पण ठेवली तरी जमती. खुराक खात नसत्या परत. कॅन्ड ते जोडलेलं आहे आणि मी आले बघा इंजन चालू करायला. आता एकदा कॅन्ड जोडून घेतला आणि 2-4 गाईच्या कासा धुतल्या की मग काही टेन्शन नाही. 4-5 गाईच्या धारा होऊस तर पुढची कास धरला उठायची गरज नाही. चला म्हटलं इंजन चालू करून घ्यावं. आता मामांनी धाराचं काही जमत नाही आणि इंजनही चालू बंद करता येत नाही, त्याच्यामुळं धाराचा कुटाणा मात्र आम्हालाच करावा लागतो.
मग मामा जरी असले ना तरी वैरण खुराक बाकी शेण ओढणं हे त्यांच्या पाठीमागं असतं. आपल्या फक्त धारा काढून रिकामं होणं. आता सगळ्या गाईंच्या धारा मी मशीनवर काढत असते आणि ह्यांचा हातावर धारा काढायच्या 1-2 गाई हातावर काढतात आणि बाकी 3 म्हशींचे दूधही धाराही हातावर काढत असतात. मग तर असा असतो आमचा दररोजचा डेली रुटीन. अगदी सकाळपासून 2 टायमिंगच्या धारा काढायच्या, बाकी सगळं आमच्याकडेच असतं. इकडं बघा आप्पांची पण मदत असते आम्हाला थोडीफार. गाईंचे पाय बांधू लागाय म्हणा किंवा हातात बादल्या ते देण्यासाठी ते आप्पा पण करत असतात. मामांचं चालू होतं बाकी मशीनसाठी खुराक काढायला. तर भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय. जय श्रीराम.